नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण चाललोय मुंबईवरून गोव्याला, तेही वंदे भारत ट्रेनने। या ब्लॉगमध्ये तुम्हाला वंदे भारत ट्रेनचा अनुभव बघायला मिळणार आहे, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका। मित्रांनो, अक्षय आला आपल्याला सोडायला सकाळी। अक्षयला सकाळी कामावर जायचं होतं, त्याला रिक्वेस्ट केली सोड मला स्टेशनला, तो बिचारा आलाय उठून सकाळी सोडायला आपल्याला। मित्रांनो, ट्रेन आली आहे। पवार साहेब आहेत आपले या ट्रेनमध्ये। पवार साहेब भेटलेत आपल्याला। मित्रांनो, आपण आता CST स्टेशनला आलोय। आता हा प्लॅटफॉर्म नंबर किती असतो? आपल्याला आता प्लॅटफॉर्म नंबर 15ला जायचं आहे। आपली ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 15ला लागणार आहे। बघूया प्लॅटफॉर्म नंबर 15 कुठे आहे। हेड ऑन एकला आहे, आपण 1 नंबरला आहे। 15मध्ये आपल्याला लास्टला जायचं एकदम। साहेब फुल कडक में ड्रेसिंग मारून आले। मित्रांनो, आपली ट्रेन स्टेशनला लागलेली आहे, तुम्ही पाहू शकता। वंदे भारत, हे आपले लोको पायलट आहेत, सर हे दोघं। मित्रांनो, आपण ट्रेनमध्ये आलो आहे। सीट शोधतोय सुजित आपली। सुजितला काय सीट भेटेना। 40-41 आहे, इकडंच आहे सुजित। मित्रांनो, आपण आता ट्रेनमध्ये बोर्ड केलंय आणि ट्रेन 1 नंबर आहे। 1 नंबर म्हणजे खतरनाक, एकदम वेगळं फिलिंग आहे। ते विमानात आले का वाटतंय मला, विमानात। हा, काय बोलतो बाकी? रस्ते का मतलब सस्ते में। मित्रांनो, ट्रेन निघाली आता CST वरून। आयला समजलं पण नाही रे। मित्रांनो, डबे बघा कसे हालतायत, हे बघा। एक डबा इकडं, एक डबा इकडं। बघा सुजित, त्या साईडला उभं राहा ना। वंदे भारतचा त्या साईडला उभं राहा। सुजित बघा कसा हालेला आता। नाही रे, तू नाही हालता नाही, रॅकेट हालतात, रॅकेट नाही, रॅकेटवर कळतंय ना। ट्रेन आता दादर स्टेशनला पोहोचणार आहे आणि साहेबांनी पेपर घेतले हातात वाचायला। न्यूजपेपर वाचतात साहेब, सकाळच्या बातम्या, ताज्या खबर। ट्रेन आता दादर स्टेशनला पोहोचली आहे। दादरला गर्दी बघ सुजित, फास्टला। मित्रांनो, अरे एका साईडून उघडते ना, दोन्ही साईडून। मित्रांनो, ट्रेन आता दादर स्टेशनला थांबली आहे। 5:35 ट्रेन दादर स्टेशनला आली आहे। मित्रांनो, आकाशभाई ट्रेनमध्ये आलेत। आकाशभाई, सीट 1 नंबर बुक केली तू, एकदम खतरनाक सीट बुक केली, खतरनाक। या 3 खतरनाक। राणीला बसू येऊ इकडे, राणीची पण 44 इकडे विंडो आहे। मित्रांनो, ट्रेन आता ठाणे स्टेशनला पोहोचले। कृपा करून तुमच्या सगळ्या वस्तू आपल्या वांग्या व पाचो उघडास दबरात। हे कुठली भाषा बोलतात ती? तिकीट चेक करायला भाई तिकीट दाखवतो सरांना। अतुल सर आहेत। ID दाखवावं लागणार सर। एक एक्चुअली कैंसिल है, सुमित खाड़े तो कैंसिल है। थँक्यू। मित्रांनो, आपण आता पनवेल स्टेशनला पोहोचलोय। वाजलेत 6:31, 6:35चा टाइम आहे इकडे पोहोचायचा। 4 मिनिटं अगोदरच ट्रेन इकडे पोहोचले आणि आपला एक मित्र इकडे चढणार आहे ट्रेनमध्ये, प्रज्ञेश म्हणून। तर बघूया आता तो आहे काय, कुठे बघू काय। मित्रांनो, आपण आता पनवेल स्टेशनला उतरलोय।
प्रज्ञेश चढणार होता इकडून. प्रज्ञेश बघूया कुठे भेटतोय, दिसतोय का. राणे इकडे दिसत नाही कुठं, बघूया आता. मित्रांनो राणे आलाय ट्रेन मध्ये. राणे बघ ना हेडफोन घालून आलाय. प्रज्ञेश जी आओ जी. राणे पळत आला, तिकडे होता कुठेतरी कोपऱ्यात. हा कुठे गेलता. हा काय पप्पांची आहे आपल्या. हा प्रज्ञेश चढलाय पनवेलला ट्रेन मध्ये आणि या सरांनी आपल्याला खूप सपोर्ट केला. राणेची सीट तिकडे होती मागे कोपऱ्यात, ते राणेला इकडे आणलाय. धन्यवाद. आम्ही आता चढलोय ट्रेन मध्ये. एक आम्ही पोहोचू, एक 6 तासात पोहोचू आम्ही गोव्याला. भेटू आता. मित्रांनो राणेने खायला बघा काय आणलंय, लहान पोरांचे कुरकुरे. कुरकुरे आणि म्हटलं आपण हा कुरकुरे शाळेतले मित्र आहे, शाळेच्या आठवणी जागा करूया. का कुरकुरे का. मित्रांनो आपण आता पायलटच्या इकडे आलोय. हे लोको पायलट बघा गाडी कशी चालवतात. पाऊस अजून चालू नाही झालाय तरी पण झाडी बघा हिरवं गार आहे पूर्ण. ते पेंट्स आहे ते कर्नाळाच्या इथलं. हा मुलीच्या घराची पूजा होती त्यावेळेस घरात मागायचं ट्रेन. राणे कैसा लगा कोकण तेरे को. काय काय कोकण काय कसा वाटला कोकण. कोकणातलंच माणूस आहे तो कोकण विचारतो. साधा सुद्धा माणूस वाटलं. तू वाटतोय UP वाला. गेलो आम्ही 6 वाजता. सकाळी काहीतरी 8 वाजता निघालेलो आणि 6च्या आत पोहोचलो. मित्रांनो गाडीमध्ये पाणी सुद्धा हलत नाही अशी परिस्थिती आहे. पोटातलं पाणी हलत नाही एवढी ट्रेन कडक चालवतात पायलट आपले. लोको पायलट. 2 ब्रेड आमलेट साहेब, 2 ब्रेड आमलेट घेऊन या आपल्याला. राणे आता येईल बघ. हे बघ हे बघ आलं आकाशबाई. मित्रांनो हे बघा हे आपल्या मामाचं गाव आहे. दाखवतो तुला. हे बघ हे आलं ना, हे बघ हे गाव. कधी यांना नेलं नाही गावी पण हे बघा हे राणे. हे बघ मामाचं घर हायवेला आहे तिथे त्या साईडला आहे. हे बघ इथे क्रिकेट खेळतात पोरं. मामा ब्लॉग बघत असेल तर बघ. हे बघ ते कॉर्नरचं घर आपलं आहे पहिलं तिकडचं. मित्रांनो आपला नाश्ता आलाय पाहू शकता. पेटी पॅक आहे. साहेबांनी काय काय दिलं काय माहिती. आम्हाला वंदे भारतवाल्यांनी भाकऱ्या दिल्यात, तांदळाच्या भाकऱ्या. आणि यात काय राणे उघड जरा. राणे अनबॉक्सिंग कर. आपण बघतोय फ्रेंच फ्राईज आलेत आपल्याला. अरे आमलेट बोलला तो. आमलेट आहे नाही तर ब्रेड आहे. आमलेट आता जाऊन करायचे आपल्याला. इसमें रख दो. खाली आहे आमलेट. राणे तुला दिसतच नाही. हे काय दिलं बटाटा. कडक आहे. बघू ये उघडा जरा काय बघूयात. चिकन आणि भाकरी खावा. वास यायला लागला चिकनचा. मित्रांनो सुजितचा नाश्ता बघा. चिकन आणि भाकरी खातोय. आणि राणे डाईट वरती आहे. राणे खातोय अंडी बिंडी. मित्रांनो खेड स्टेशन आलेलं आहे. आता आपण जरा बाहेर जाऊन बघूया. पहिल्यांदा आलोय खेड स्टेशनला. सकाळचे 8:30 वाजलेत आणि खेड स्टेशनला गाडी आली. बघूया आता पुढे अजून काय प्रवास आहे ते.
कोकण 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 खतरनाक आहे रे. खतरनाक यार, एक नंबर. काय व्ह्यू आहे बा. भेंडी पावसात कसला असेल हा व्ह्यू. नारळाची झाडं बघ. मित्रांनो चिपळूण स्टेशनला आलोय आपण आता. चिपळूणला ट्रेन थांबणार नाही पण मला वाटतं. चिपळूण म्हणजे शुभमचं गाव, जांबीचं गाव. क्रॉसिंग होती त्यामुळे आपली ट्रेन इकडे थांबली आहे. आरवली रोडला त्या ट्रेनची क्रॉसिंग होती गेली. हे राणे रत्नागिरी स्टेशन आलं, चल उतरायचं आपल्याला. 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. हा मग मित्रांनो रत्नागिरी स्टेशनला आपण उतरतोय. जरा 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. रत्नागिरी स्टेशन बघा. आता इथून जरा गरम होऊन जाऊया. जरा परत बरं वाटतं. हे राणे वडापाव खाणे काय काय रत्नागिरी का? बडी बडी बाते वडापाव खाते. 12 वाजेपर्यंत पोहोचणार ना आपण गोव्यात. या मॅन आपण नक्कीच पोहोचणार. आणि गोव्याला जाऊन आपण काय काय मजा करणार आहे ते तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये बघू. पुढच्या ब्लॉगमध्ये बघा. या ब्लॉगमध्ये फक्त ट्रेन जर्नीच आहे. या मित्रांनो कणकवली स्टेशन आलं आता. 11 वाजले. 12, 12:30, 12:10, 12:20 पर्यंत थेंब स्टेशन येईल. तिकडे आपण उतरायचं. राणे आपलं स्टेशन आले. फायनली आपण स्टेशनला पोहोचतोय. मित्रांनो फायनली आपण थिविम स्टेशनला पोहोचलोय. आणि जर्नी खूप खतरनाक होती. खूप मजा आली ट्रेनमध्ये. आपल्याला काही त्रास झाला नाही या ट्रेनचा. या ट्रेनने एकदा प्रवास करा, खूप मजा येते. मित्रांनो आपण आता थिविम स्टेशनवरनं बाहेर चाललो आहे. तिकडे आपण गाडी बुक केली आहे. बघूया तर ती गाडी कधी येते ते. मित्रांनो आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो आहे आता. आणि इकडे 500 मीटरवरती आमची गाडी उभी आहे. तो गाडी घेऊन आला आहे दादा. तर बघूया गाडी कसली आहे आपली. मित्रांनो ही बघा, ही गाडी आहे. ही गाडी आहे आपल्याला 4 दिवसासाठी. काय बोलतो आज? मित्रांनो आम्ही चाललो आहे विल्ल्यावरती. विल्ल्या इथून आम्हाला 17 किलोमीटर दाखवते. पवारसाहेब गाडी चालवत आहेत. तर बघूया किती वेळ लागतोय ते. मित्रांनो फायनली आपण आपल्या विल्ल्यामध्ये आलो आहे. हा आपला अपार्टमेंट आहे, पाहू शकता. मित्रांनो हा आहे आपला अपार्टमेंट. हा बघा, हा एवढा हॉल आहे. हा राणे आहे. हा पवार साहेब आहेत. आकाशबाई आहे. इकडे किचन आहे. डायनिंग टेबल आहे. इकडे किचन आहे. परत हा एक बेडरूम आहे. इकडे बाथरूम आणि शॉवर एरिया आहे. आणि हा एक बेडरूम आहे. असे 2 बेडरूम आहेत इकडे. इकडे पण वॉशरूम आणि शॉवर एरिया आहे. आणि हा एक वरती एरिया आहे. वरती मीच झोपणार मग आता एकटा. वाघ एकटा वरती झोपणार. वाघाची रूम वरती आहे.
असं आपलं अपार्टमेंट आहे. मित्रांनो, अशी होती आपली मुंबई टू गोवा जर्नी. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.